काढायला लावली आणि आता म्हणतात राज्यसभेवर जा. कॅबिनेटची वाटपामध्ये माझ्याशी कुठली चर्चा आणि केली गेलो तर मतदारांची प्रतारणा होईल असं बोललेले. मी काय खेळणी आहे का? एक असं आहे की शेवटी भुजबळ साहेब आहेत ते त्यांच्या भावना त्यांच्याबद्दल व्यक्त करण्याचा त्यांना निश्चितपणाने अधिकार आहेच आणि त्यांच्या ज्येष्ठत्वाच्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये काही शंका येण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला गाठीभेटी होतील त्यावेळेला नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही सविस्तरपणाने बोलू. गेले 2 दिवस माझं समीर भुजबळ पंकज भुजबळ यांच्याशी माझी सविस्तरपणाने चर्चा चालू आहे. मला असं वाटतं या विषयावरती 1-2 दिवसामध्ये पडदा नक्की पडेल. तुम्ही भेटायला जाणार आहेत का तुम्ही प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्याबरोबर? योग्य वेळ त्यावेळेला नक्की आम्ही भेटायला जाऊ. आता मी दिल्लीमध्ये लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने इथे आहे. प्रफुल्लबाईसुद्धा इथेच राज्यसभेचं त्यांचंही अधिवेशन चालू आहे. नागपूरलाही विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांच्या जो भेटता येईल याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. भुजबळ साहेब जेव्हा वाटप केलं जात होतं मंत्रिमंडळाचं, तुम्ही आता सांगितलं की छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी काही चर्चा झाल्या का पक्षाच्या या सगळ्या घडामोडीमध्ये? सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांच्याजवळ आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई यांची चर्चा नक्की त्या ठिकाणी झाली होती. वेळोवेळी अनेक विषयांच्यावरती आमची चर्चा नेहमीच त्या ठिकाणी होत आली. अगदी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा एकतर जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मर्यादित मिळाल्या, त्याच्यामध्ये नाशिकमधून भुजबळ साहेबांनी उमेदवारी करावी असं दिल्लीमधल्या आमच्या बैठकीमध्ये ठरलं. त्याप्रमाणे आम्ही त्यांनी उमेदवारी करावं असा आग्रही धरला. भुजबळ साहेबांनी त्याला मान्यता दिली, परंतु ते नंतर ते घोषित करण्यासाठी विलंब झाला ही वस्तुस्थिती काय नाकारता येत नाही. त्याच वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या संदर्भातला खुलासा केला होता आणि शेवटी एक दिवस स्वतः भुजबळ साहेबांनी जाहीर केलं की त्यांना निवडणूक लढवायची नाही आहे. परंतु एक खरं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटप आणि उमेदवाराची घोषणा हे करण्यामध्ये आम्हाला तिन्ही पक्षाला विलंब झाला. लोकसभेच्या वेळेला जे कमी जागा महायुतीला मिळाल्या त्याची काही कारणं होती ज्याच्याबद्दल आम्ही नंतर तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते एकत्रित बसलो. त्यावेळच्या जे काही उणीवा राहिल्या त्या आम्ही दुरुस्त केल्या आणि विधानसभेला भव्य दिव्य यश आम्ही पत्रामध्ये टाकलं. त्यामुळे त्यावेळेला ते घडलं होतं ही वस्तुस्थिती काय नाकारता येत नाही. नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं सगळ्या पक्षांचे आमदार नागपूरमध्ये आहेत सध्या. तर तिथं असं सांगितलंय की RSS कडून उद्या सकाळी 8 वाजता सगळ्या आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे कार्यालयामध्ये. तर दादा आणि तुमच्या पक्षाचे आमदार जाणार का? नाही, मला या विषयावरती काय माहित नाही. असं समजतंय दादा अर्थ खात्यासाठी आग्रह आहे तरी भाजपही ते सोडायला तयार नाही, म्हणून कुठंतरी विलंब लागतोय खाते वाटपाला. हे सर्व कल्पोकल्पित पूर्णपणाचं निराधार त्या ठिकाणी आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे केवळ तब्येतीच्या कारणाच्यामुळेच ते नागपूरमध्येच होते, ते काय दिल्लीला आले नाहीत. मी कालही त्या वतीमध्ये एका महिन्याच्या मार्फत खुलासा केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी विधान भवनामध्ये गेलेले नाहीत. कारण विधान भवनाच्या कामकाजामध्ये सक्रियपणाने सहभागी होण्यामध्ये अजितदादांचा हातखंडा आहे, पण तब्येतीच्या कारणाच्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. त्याच्याबद्दल हे जे काय अफवा पसरण्यात आलेल्या आहेत या पूर्णपणे चुकीच्या आहेत. शेवटी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून ठरवतील. खाते वाटपामध्ये कुठल्याही पद्धतीचा समज गैरसमज किंवा आग्रह किंवा कुठेही मतभेद नाही आहे. भुजबळ साहेबांची नाराजी तुमच्या तिघांवरती दिसते. तुम्ही प्रफुल्ल पटेल आणि अजित दादा त्यांच्या भेटी शरद पवार यांच्या पक्षाच्या काही नेत्यांनी पण घेतलेल्या आहेत. OBC सेलच्या त्यांच्या अध्यक्षांनी त्यांची भेट देखील घेतली. भुजबळ साहेबांचा सहभाग असतो असं म्हणतात भुजबळ साहेब. त्यांना डावललं जाते असं सातत्याने म्हणतात. एक असं आहे की ज्या वेळेला पक्षाच्या माध्यमातून काही निर्णय घेण्याची वेळ आली त्या वेळेला भुजबळ साहेब नक्कीच त्यावेळेला होते. आता विधानसभेच्या वेळेला सुद्धा आपण बघतो आहोत की आमचे बहुसंख्य आमदार सोबत असल्यामुळे त्यांचीच उमेदवारी झाली. त्याच्यामध्ये त्यांना माहिती होतं. आता नाशिकमध्ये हिरामण खोसकर जे आहेत ते काँग्रेसमधून आले, विद्यमान आमदार होते. सरोज आहिरे विद्यमान आमदार होत्या. नरहरी झिरवळ विद्यमान आमदार होते. माणिकराव कोकाटे विद्यमान आमदार होते. दिलीप काका बनकर विद्यमान आमदार होते. नितीन पवार विद्यमान आमदार होते. या सगळ्याच्या वतीमध्ये भुजबळ साहेबांची चर्चा झाली. भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत. आता इतर ठिकाणचे सुद्धा उमेदवार जर काही किरण लामटे असतील, संग्राम जगताप असतील, आशुतोष काळे असतील, हसन मुश्रीफ असतील, राजेश पाटील असतील, मकरंद आबा असतील, दत्ता भरणे असतील, यशवंत माने असतील, बाबासाहेब पाटील असतील, संजय बनसोडे असतील, धनंजय मुंडे आहेत, प्रकाशदादा सोळंके आहेत, विजय सिंग पंडित जे
गेवराची जागा आमच्याकडे आली त्या ठिकाणच्या आहेत. राजू नवघरे असतील, प्रतापराव चिखलीकर शेवटच्या टप्प्यात आले, त्याच्यामुळे ती शेवटची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेरच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मिळाली. लोह्याची जागा, एक सिटिंग जागा आमच्याकडे अपक्ष आमच्याकडे असल्यामुळे. त्याच्यानंतर राजेश पेटेकर असतील, विदर्भातल्या जागा आहेत, या सगळ्या सिटिंग जागा आहेत. त्याच्यामुळे आणि भुजबळ साहेब सुद्धा शेवटी त्यांच्या मतदारसंघामध्ये जे वातावरण त्या कालावधीमध्ये तयार झालेलं होतं त्याच्यामुळे ते त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये काही नवीन चेहरे कुठे आले तर ज्या जागा शिरूर असतील किंवा भोर असेल वेल्ला या ठिकाणी नवीन चेहरे आले ते त्या भुजबळ